पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझ्या जवळ येतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू चांगला आहेस. राजे, शताधिपती, अधिपती यांच्यावरचा तू विश्वपती आहेस. आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू सैन्यांचा यहोवा आहेस. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आमच्याकडे या भूतलावरील प्रत्येक नीतिमान जनांकडे तू आपले प्रसन्न मुख करणाऱ्या प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझी मंडळी या नात्याने तुझ्यापासून प्राप्त होणारा सन्मान देणाऱ्या पित्या, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, खरा पश्चाताप करायला शिकवणाऱ्या देवा, तुझे धन्यवाद. आणि खऱ्या पश्चातापाद्वारे तारणाचा मार्ग आम्हाला व बाकीच्याही आमच्या भावा बहिणीला प्रगट करणाऱ्या प्रभू, यावेळेस आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपलं पवित्र रक्त आमच्यासाठी वाहिलं, आमच्या पाप विमोचनासाठी, जे त्याने अखिल जगातील लोकांच्या पाप विमोचनासाठी स्वतःचं रक्त वाहिलं, निष्पाप रक्त वाहिलं, ज्या रक्तामध्ये जीवन आहे, जे जीवन अखिल मनुष्य मात्राला जीवन देते, ते जीवन आमच्या जीवनांमध्ये मोकळं करणाऱ्या प्रभू, आम्ही यावेळेस तुझे उपकार स्मरण करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही तुझे आभार मानतो की तू प्रसन्न होऊन तुझ्या मंडळीला मुक्त केला आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला सहाय्य करण्यासाठी त्वरा करणाऱ्या प्रभू, तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आमचा जीव घेऊ पाहणाऱ्यांना लज्जित व फजित करणाऱ्या पित्या, तुझे धन्यवाद. त्या प्रत्येक दुरात्म्यांवर व दुरात्म्यांच्या पिल्लांवर आपली करडी नजर ठेवणाऱ्या प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. जे आमचे विघ्न संतोषी आहेत, त्यांना मागे हटून अप्रतिष्ठा पावायला लावणाऱ्या प्रभू, तुझे धन्यवाद. कुठलाच दुरात्मा ना दुरात्म्यांची पिल्ल जे आमच्या विरोधात आमच्या हानीसाठी उभं राहणार, प्रभू परमेश्वर स्वतः ध्वज होऊन आमच्या समोर उभा राहणार, त्याबद्दल तुझे धन्यवाद. आपल्या स्वर्गीय पित्याला आम्ही ओळखावं, जेणेकरून दैवी संरक्षणाचा पहारा म्हणजे काय, आपल्या डोळ्यातील बुबळाप्रमाणे आम्हाला राखणारा जिवंत देव कोण आहे, याचं प्रगटीकरण आम्हास होईल, जेणेकरून कुठल्याच भाषणरूपी वाऱ्याने आम्ही हेलकावणारे व फिरणारे असे असणार नाही. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, खऱ्या पश्चातापाद्वारे तुला शरण येण्याची कृपा आमच्या जीवनांवर मोकळी करणाऱ्या प्रभू, ख्रिस्ताच्या मंडळीवर मोकळी करणाऱ्या प्रभू, तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, हर्ष व उल्हास यांनी आम्हाला व्याप्त करणाऱ्या प्रभू, तुझे आम्ही आभार मानतो. ती प्रत्येक गोष्ट जी आम्हाला मानसिकरित्या तणावामध्ये घालणार, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ती प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, वस्तू, विचार आमच्या जीवनामधून ती परिस्थिती ही नाहीशी करणाऱ्या प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, ज्या गोष्टीसाठी आम्ही एकांतामध्ये अश्रू ढाळले, ज्या गोष्टींमुळे जो आमचा वैरी नव्हता तोही आमचा वैरी झाला, ज्या गोष्टींमुळे प्रभू परमेश्वरा आम्हाला एकांतात अश्रू ढाळायला लागले, ती गोष्ट आमच्या जीवनामधून उद्ध्वस्त करणाऱ्या प्रभू, त्या अश्रूच्या ऐवजी, शोकाच्या ऐवजी हर्षरूपी पेहराव घालणाऱ्या प्रभू, हर्षाने व्याप्त करणाऱ्या प्रभू, तुझ्या मंडळीला तू तुझ्या हर्षाने व्याप्त करत आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. शोक व उसासे आमच्या जीवनातून काढून टाकणाऱ्या प्रभूचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. राबोशी ठीके बेसी केबो. हे प्रभू परमेश्वरा, स्तोत्र 71 प्रमाणे आम्ही तुझा आश्रय धरला आहे आणि तू आम्हाला कधीही लज्जित व फजित होऊ देत नाहीस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू न्याय व नीतीने
मंडळीचा, आम्हा प्रत्येकाचा उद्धार करणाऱ्या प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. तुझा कान आमच्याकडे लावणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. आमचे तारण करणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. तारणाच्या मार्गामध्ये चालायला शिकवणाऱ्या प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू आमचा निवासाचा खडक आहेस. तुझ्या स्थायी आम्ही आश्रय घेतो. धन्यवाद मानतो आम्ही तुझे की तू आमचे संरक्षण करायचे ठरवले आहेस. प्रभू परमेश्वरा, तूच आमचं संरक्षण करायचं ठरवलं आहेस याची जाणीव आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना असावी, म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. धन्यवाद प्रभू, तू आमचा गड व आमचा दुर्ग आहेस, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून प्रत्येक नीतिमानांना मुक्त करणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. अन्यायी व निर्दयी यांच्या तावडीतून तू तुझ्या लोकांचा प्राण, त्यांचा जीव वाचवणाऱ्या प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तूच आमच्या आशेचं स्थान आहेस. तरुणपणापासून, आमच्या तारणाच्या दिवसापासून तूच आमचं श्रद्धास्थान झालास, त्याबद्दल तुझे धन्यवाद. जन्मापासून तूच आम्हास आधार दिला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. तूच आमचा कल्याणकर्ता प्रभू परमेश्वर आहेस. याच कारणास्तव तुझी स्तुती स्तवन आम्ही आपल्या हयातीत सदा सर्वदा करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू चांगला आहेस, तू महान आहेस, तू थोर आहेस, तू आमचा राजा आहेस, तू आमचं तारण शृंग आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो की आमच्या जीवनामधील जो उज्जिया आहे, जो देह स्वभावाचं प्रतीक आहे, जे डोळ्याची वासना, देहाची वासना व संसाराची फुशारकी आहे, जे आपल्या देहावर विश्वास ठेवणं आहे, आपल्या बुद्धीवर आधारित जीवन जगणं आहे, वचन सांगतं त्यापेक्षा कुठल्या तरी व्यक्तीला, वचन सांगतं त्यापेक्षा माझा विचार मला काय सांगतो, त्याला जे सायन्स आहे ते काय सांगतं त्याला प्रथम स्थान देणारी जी वृत्ती आहे, ती आमच्या देहांमधून, आमच्या विचारांमधून, आमच्या अंतःकरणांमधून त्याचा समूळ नायनाट करण्यात येवो. प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या वरती आमच्या जीवनामध्ये विशेषतः जो म्हणतो की मी ख्रिस्ताचा आहे, मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्या कुणीच प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाची अवहेलना, तुझ्या वचनाला दुय्यम स्थान देण्याचं पातक आम्ही करू नये, म्हणून तू आम्हा सहाय्य आणि मदत करणाऱ्या प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो, कारण तू तुझ्या सर्व नावांहून तुझ्या वचनाची शोभा वाढवली आहेस. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझ्या महानतेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, ज्या क्षणी आमच्या जीवनातला उज्जिया, जो देह स्वभावाचं प्रतीक आहे, ते आमच्या जीवनामधून नाहीसं होणार, त्या क्षणी आम्ही आपल्या प्रभूला उंच स्थानी पाहू, आणि जेव्हा आम्ही आमच्या प्रभूला उंच स्थानी राजासनारूढ पाहू, त्याच्या महानतेचं वर्णन आम्हाला दिसेल, त्या क्षणी आम्हाला आमचे दोष, आमची घाण प्रगट करण्यात येईल. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, लोक माझ्यावर डाव कसा करतायत त्याच्याकडे नाही, तर माझ्या आतमध्ये माझ्या जिवंत देवाला घृणित असलेल्या गोष्टी काय काय आहेत, काय काय गोष्टी माझे देव बनले आहेत, हे तू तुझी मंडळी या नात्याने आम्हाला दाखवून द्यावं, आणि त्यासाठी उज्जियाला, देह स्वभावाला कुदलून आपल्या स्वाधीन आम्ही ठेवावं. प्रतिदिवशी प्रभू परमेश्वरा, आम्ही आपला क्रूस खांद्यावर घेऊन तुला अनुसरावं, यासाठी तू आम्हास कृपा पुरव, जेणेकरून ख्रिस्ताची मंडळी या नात्याने या भूतलावर आम्ही कोणीच, मग ह्या युगातला नीतिमान असो
किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येईपर्यंत जितके नीतिमान होतील, आम्ही कुणीच प्रभू परमेश्वरा स्वतःची शेखी मिरवणार नाही, तर आपल्या दैहिक स्वभावाला कुदलून आपल्या स्वाधीन ठेवू, जेणेकरून जो उज्जीया आहे देह स्वभाव आमच्या जीवनामधून नाहीसा करण्यात येईल आणि आम्ही आमच्या जिवंत देवाला पाहू. आणि जेव्हा आम्ही आमच्या जिवंत देवाला पाहू तेव्हा आमच्यातील अवगुण काय आहेत, आम्ही किती पाण्यामध्ये आहोत हे आम्हाला दिसेल. प्रभू परमेश्वरा धन्यवाद. स्वतःला गोंजरणारी जी वृत्ती आहे त्याचा समूळ नायनाट आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांमधून, या भूतलावरील प्रत्येक ख्रिस्ताच्या मंडळीमधून तू काढून टाकलायस, तो नायनाट केलायस म्हणून तुझे आभार मानतो. एंड टाइम जनरेशन मध्ये प्रभू परमेश्वरा तुझं स्थान तुला देणारी मंडळी घडवणारा प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. तू थोर आहेस, तू पवित्र आहेस, म्हणून तुझे उपकार स्मरणही करतो. स्तुती आराधना करण्याची कृपा देणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. उपकार स्मरणाने आमच्या मुखांना भरणाऱ्या प्रभू तुझे आभार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू एक आमच्या पित्या. आमेन, आमेन, आमेन.